पेठवडगाव एसटी बसस्थानकातील एसटी बसमध्ये चढत असताना शिगाव इथं राहणाऱ्या अनिता पाटील यांच्या हातातील सोन्याची 2.5 तोळे वजनाची बांगडी चोरट्यांनी लंपास केली होती। तसंच काही महिन्यांपूर्वी वाठार इथल्या एसटी बसस्थानकावर वृद्ध महिला एसटी बसमध्ये चढत असताना त्यांच्या हातातील सोन्याची 2 तोळे वजनाची बांगडी अज्ञात चोरट्यानं लांबवली होती। या प्रकरणी वडगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता। पोलिसांनी दोन्ही एसटी बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली। त्यानंतर या स्थानकात संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी नजर ठेवली। यावेळी पोलिसांच्या पथकानं सूरज तिंगडे, जूद जोसेफ आणि दत्ता गायकवाड या तिघांना संशयावरून ताब्यात घेतलं। चौकशीत तिघांनीही या चोरी केल्याचं समोर आलं। पोलिसांनी चोरी केलेल्या एकूण 45 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या आणि गुन्ह्यात वापरलेली कात्री जप्त केली आहे। गेल्या 2 महिन्यापूर्वी वडगावमधील एसटी स्टँड आणि वाठारमधील एसटी स्टँडवर काही गुन्हे घडले होते। ते गुन्हे घडल्यानंतर आम्ही तिथल्या आजूबाजूच्या सीसीटीव्ही चेक केल्या। सीसीटीव्हीमध्ये काय संशयित इसम आम्हाला मिळून आले। त्या अनुषंगाने मी काय केले की गेले 15 दिवस साध्या वेशामधील पोलीस अंमलदार त्या एसटी स्टँडला नेमून काही मिळून येतं पाहिले। गेल्या 31/12/2024 रोजी एक संशयित आम्हाला 3 इसम एसटी स्टँडला मिळाले। त्यांना आम्ही तिथे चौकशी केली असता ते प्रॉपर पुणे आणि अंबरनाथ मुंबई येथे असलेले निदर्शन आले। त्यामुळे आमच्या शंका आली की बाबा हे ह्या गुन्ह्याच्या संदर्भात इथं आले असावेत। ह्या दृष्टीने आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन आलो। पोलीस स्टेशनकडे त्याच्यावर सखोल चौकशी केली असता त्यांनी 2 गुन्ह्याची कबुली दिली आणि त्या 2 गुन्ह्यातील 45 ग्रॅम मुद्देमाल सोने आम्ही हस्तगत केलेला आहे। सदर आरोपीचा PCR आमच्याकडे आहे अजून चालू। अजून काही गुन्हे निष्पन्न होतात का त्या दृष्टीने पुढील तपास चालू आहे। वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जितेंद्र पाटील, आबासो गुंडणके, तात्यासाहेब मुंढे, पोलीस अंमलदार लखनराज सावंत, महेश गायकवाड, अनिल आष्टेकर यांच्या पथकानं ही कारवाई केली।